नमस्कार मित्रांनो, माझं नाव सिद्धविनायक गोडबोले आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा। मित्रांनो, सुजय नावाचा एक होतकरू तरुण हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेऊन काही दिवस अनुभव घेऊन हायवेच्या बाजूला एक छान अशी जागा बघून एक आपलं रेस्टॉरंट सुरू करतो। स्टार रेस्टॉरंट असं त्याला नाव देतो। अतिशय चांगली सर्व्हिस, अतिशय चांगली फूड क्वालिटी आणि अतिशय व्यवस्थित दर असे त्यांनी ठेवलेले असतात। तरी पण त्याच्या हॉटेलला म्हणावं तशी गर्दी काय होत नसते। थोडंफार प्रमाणात चालू असतं, पण त्याला पाहिजे तितका रिस्पॉन्स काय मिळत नसतो। असं होता एक दिवस त्याचा अजय नावाचा ॲडव्हर्टायझिंग क्षेत्रात काम करणारा मित्र त्याच्या हॉटेलवर येतो। दोघंही जेवण करतात। जेवण करताना गप्पा मारतात। गप्पा मारताना सुजय त्याला स्वतःचा प्रॉब्लेम सांगतो की तू आता स्वतःच बघितलंस, फूड क्वालिटी किती चांगली आहे, सर्व्हिस किती चांगली आहे, जागा पण मोक्यावरची आहे, पण तरी पण माझ्या हॉटेलला म्हणावं तितका रिस्पॉन्स काही मिळत नाही। अजय त्याच्यावर थोडा वेळ विचार करतो आणि मग आपल्या मित्राला म्हणतो, मी तुला एक उपाय सुचवतो, तो तू करून बघ। तो म्हणतो काय? म्हणतो तुझ्या हॉटेलचं तू नाव बदलून टाक। म्हणतो काय नाव ठेवू? म्हणतो तुझ्या हॉटेलचं नाव 6 बेल रेस्टॉरंट असं मोठ्या अक्षरात ठेव आणि 5 मोठ्या बेल प्रवेशद्वारावर टांगून ठेव। सुजयला काही कळतच नाही। तो म्हणतो अरे, नाव बदलल्याने आणि 6 बेल रेस्टॉरंट नाव देऊन 5 बेल टांगल्याने असा काय फरक पडणार आहे? अजय त्याला म्हणतो माझ्यावर विश्वास ठेव, हे करून बघ आणि मी तुला अजून एक मंत्र सांगतो, तोही लक्षात ठेव। आणि म्हणून त्याच्या कानामध्ये एक वाक्य सांगतो। ते वाक्य ऐकल्यानंतर मात्र सुजयला अजिबात हसू आवरत नाही। तो आपल्या मित्रावर विश्वास ठेवतो। दुसऱ्याच दिवशी एक मोठा 6 बेल रेस्टॉरंट असं मोठं होर्डिंग करून ते लावतो आणि 5 मोठ्या बेल ज्या हायवेवरून जाताना सहज दिसू शकतील अशा प्रवेशद्वारावर टांगून ठेवतो। 2-3 दिवसानंतरच त्याला इफेक्ट मिळायला सुरुवात होते। येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या तिथे थांबायला लागतात, लोक आत यायला लागतात आणि 1 आठवड्याभरात ते 2 आठवड्यामध्ये हॉटेलमधली गर्दी हळूहळू वाढत जाते आणि त्याचा जम बसायला सुरुवात होते। अनेक लोक तिथे आल्यानंतर आतमध्ये प्रश्नार्थक मुद्रेने येतात की 6 बेल रेस्टॉरंट नाव आहे आणि 5च बेल टांगलेले आहेत। आत आल्यानंतर तिथली स्वच्छता आणि तिथली फूड क्वालिटी बघून ते त्याचा आनंद घेतात आणि जाताना काउंटरवर बसलेल्या आपल्या मित्राला सुजयला भेटतात आणि 80% जे ग्राहक असतात ते एकच प्रश्न त्याला विचारतात की 6 बेल रेस्टॉरंट नाव दिले आणि 5च बेल टांगलेले आहेत, तर 6वी बेल कुठे? ह्याच्यावर तो आपला मित्र हसत हसत त्याच्या मित्रांनी त्याला जे उत्तर सांगितलेलं असतं ते लोकांना देत असतो। तो म्हणतो ग्राहक राजा, तुम्हाला जे 6 बेल रेस्टॉरंट अशी पाटी टांगलेली दिसते आणि 5 बेल दिसत आहेत, ते बघितल्यानंतर तुमच्या मेंदूमध्ये जी उत्सुकता जागृत होऊन जी घंटी वाजते तीच ही 6वी बेल आहे की ज्याच्यामुळे तुम्ही गाडी थांबवून आतमध्ये येता। हे ऐकल्यानंतर मात्र ग्राहक अजून खुश होऊन जातात आणि हळूहळू त्याच्या हॉटेलची कीर्ती वाढायला सुरुवात होते। मित्रांनो, लक्षात ठेवा, कितीही चांगली सर्व्हिस, कितीही चांगले इनपुट जरी असेल तरी लोकांना आकर्षित करण्यासाठी लोकांची उत्सुकता चालवावी लागते। काहीतरी विचित्रपणा हा नावामध्ये किंवा प्रवेशद्वारावर आणावा लागतो आणि असेच छान आयडिया मी सुद्धा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे। तुम्हाला माझी उत्सुकता चढवण्याची ही आयडिया कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या असणाऱ्या कॉमेंट्स ह्या मला लिहून कळवा। असेच छान मोटिवेशनवरचे वेगवेगळे किस्से ऐकण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा। अशाच मजेदार पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया। तोपर्यंत काळजी घ्या। गणपती बाप्पा मोरया।